तुम्ही असं म्हणताय की मराठी भाषा मराठी शिकवण्यासाठी आता रिक्षावाल्यांना मराठी शिकवायला राज्य सरकारने एक कार्यक्रम घेतला पाहिजे. सुरू केलेला आहे. काल काल परवा त्यांनी अनाऊन्स केला ना आमचे सरनाईकजीने, की ते जो मराठी साहित्यिक लोक होते त्यांच्याबरोबर त्यांनी एक मिटिंग घेतला आणि त्या बैठकामध्ये असा एक निर्णय झालेला आहे की एक 70 एक सेंटर असा सुरू केला जाईल. आणि त्याच्यामध्ये मी याच्यासाठी दैसर गेलो होतो की बाबा आता बस झाला, तुम्ही सांगू नका की मी मराठी बोलणार नाही. एक संधी तुम्हाला भेटत आहे, जोपर्यंत तुम्ही मराठी शिकत नाही तोपर्यंत तुमचे परमिट रद्द नाही होईल. हा एक समजा एक त्यांना सपोर्ट आणि त्यांना एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी गेले होतो की तुमच्या सरकार तुमच्या बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, सरकार तुमच्या विरोधात काही निर्णय घेणार नाही, पण तुम्ही पण जरा सरकारचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम मध्ये सामील व्हा. तुमचं काय म्हणणं आहे की मनसेने वेगळ्या पद्धतीने घेतलं तुमचं जाणं? कोणी मनसेने वेगळ्या पद्धतीने घेतलं असं तुमचं म्हणणं आहे? त्यांना बोलवलं कोण तिकडे? त्यांना विचारतो कोण? संपूर्ण महाराष्ट्रात 0 वर आउट होणारा एक पक्ष आहे. जिल्हा परिषद निवडणूक आउट, पंचायत समिती निवडणूक आउट, ग्रामपंचायत नगरपंचायत आउट, महानगरपालिका नगर परिषद कुठेही त्यांच्या काही स्थान नाही. मुंबईमध्ये भी जेमतेम 3, 4, 5 नगरसेवक निवडून आलेत. म्हणजे तुम्ही गेल्या 20 वर्षापासून मराठी भाषेच्या मान सन्मानासाठी लोकांबरोबर मारहाण करता, थोबड्यात मारता आणि सगळे बसमध्ये घुसून, ट्रेनमध्ये घुसून, चेहऱ्यावर काहीतरी रुमाल असं पट्टी बांधून लोकांना बोलतो जय महाराष्ट्र बोल, नाही तर मारू तेरे को. तरीही तुम्हाला मुंबईचे मराठी लोकांनी नकार दिलेला आहे. कारण मुंबईचे किंवा महाराष्ट्राचे मराठी भाषिक लोक पण हा सगळ्या प्रकारचा जो मारहाण करण्याची जो पद्धत आहे ना ते ऍक्सेप्ट करत नाही. मनसेची कार्यशैली तो ऍक्सेप्ट करत नाही. हा कालचा जो विषय होता किंवा परवाचा जो विषय आहे तो विषय माझ्या आणि माझे पक्षाचे जो मंत्री महोदय त्यांच्यामध्ये आहे. आणि मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा म्हणणे की मनसेने उडी मारली त्यांना कोणी विचारलं नाही. त्यांना विचारतो कोण? महाराष्ट्रात मुंबईत त्यांना कोणीही विचारत नाही. ते फक्त मराठी भाषिकांचं राजकारण करतात. मराठी भाषिक लोक पण त्यांच्यावर त्यांना मराठी भाषिकांचा पण त्यांच्यावर काही विश्वास नाही राहिलेला आहे. का? त्यांची कार्यशैली चुकीची आहे. ते राजकीय पक्ष म्हणून काम करतात पण राजकीय पक्ष सारखा काम करत नाही. तो माझा आणि मंत्री महोदयामध्ये एक विषय होता आणि मी मंत्री महोदयांना एक विस्तृत पत्र लिहून मी एक पुनर्विचारचा विषय ठेवलेला होता. याच्यावर तुम्ही कोण विरोध करणार आहे? माझे पक्षाचे नेते मला सांगू शकतात, माझे मंत्री मला सांगू शकतात. माझे मंत्रीचा फोन आला, त्यांचा मेसेज आला की पुढच्या आठवडा आम्ही मीटिंग ठेवतो, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा विषय ठेवा आणि याच्यावर आम्ही काहीतरी एक सहानुभूतीपूर्वक विचार करणार. तर तुम्हाला कोणी सांगितलं याच्यामध्ये आणायचं? फक्त संजय निरुपम मराठी विरोधी आहे. संजय निरुपम म्हणजे जैसे संजय निरुपम काय बोलणार दुसऱ्या बैलला तुम्ही एक लाल कपडा दाखवता ना तो बैल एकदम उचलतो, असं ते एकदम जंप करतात माझ्या नावाने. पिसाळलेला बैल आहे असं म्हणताय तुम्ही? मनसे हा पिसाळलेला बैल आहे असं म्हणताय तुम्ही संजय निरुपम? म्हणजे बैलला जेव्हा तुम्ही लाल कपडा दाखवता ना तो बैल कसा एकदम भडकतो, तसं माझ्या नावाने ते भडकतात. भडकले सगळे.